येवला तालुक्यातील पाटोदे गावातील पेट्रोल पंपावर सध्या पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी वाहनधारकांची अपूर्व गर्दी पाहायला मिळत आहे। गेल्या काही तासांपासून पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून इंधन मिळवण्यासाठी नागरिकांमध्ये मोठी धावपळ उडाली आहे। गर्दीचे मुख्य कारण काय? मिळालेल्या माहितीनुसार परिसरात गेल्या 2 दिवसांपासून इंधनाचा, विशेषतः डिझेलचा तुटवडा जाणवत आहे। त्यातच सोशल मीडियावर पुढील काही दिवस पेट्रोल पंप पूर्णपणे बंद राहतील अशा प्रकारच्या अफवा पसरल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। या घबराटीतून पॅनिक बाईंग पाटोदे आणि आजूबाजूच्या गावांतील शेकडो वाहनधारक आणि शेतकरी एकाच वेळी इंधन भरण्यासाठी पंपावर दाखल झाले आहेत। पंपावर वाहनांच्या 1 ते 2 किलोमीटर लांब रांगा। पाटोदे येथील पेट्रोल पंपाच्या बाहेर मुख्य रस्त्यापर्यंत दुचाकी, चारचाकी गाड्या आणि शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर्सच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत। अनेक नागरिक हातात कॅन आणि बाटल्या घेऊन तासनतास उन्हात उभे असलेले दिसत आहेत। गर्दी वाढल्यामुळे पंपावरील कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण आला असून वाहतुकीची कोंडी देखील निर्माण झाली आहे। शेतकरी वर्गाची चिंता वाढली। सध्या शेती कामांची लगबग सुरू असल्याने ट्रॅक्टर आणि इतर यंत्रांसाठी डिझेलची अत्यंत गरज आहे। मात्र वेळेवर डिझेल मिळत नसल्याने शेतीची कामे रखडण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत। तात्काळ इंधन पुरवठा सुरळीत न झाल्यास मोठे नुकसान होईल अशी प्रतिक्रिया स्थानिक शेतकऱ्यांनी दिली। प्रशासनाचे नागरिकांना आवाहन। दरम्यान तेल कंपन्या आणि पुरवठा विभागाकडून इंधनाचा साठा पुरेसा उपलब्ध असल्याचा दावा केला जात आहे। प्रशासनाने नागरिकांना खालील आवाहन केले आहे। अफवांवर विश्वास ठेवू नका। सोशल मीडियावरील कोणत्याही नकारात्मक अफवांवर विश्वास ठेवू नका। साठा करू नका। गरजेपुरतेच इंधन खरेदी करा, विनाकारण साठा करू नका। शांतता राखा। पंपावर गर्दी न करता शांतता व सुव्यवस्था राखा। प्रशासनाचा दिलासा। इंधन वाहून नेणारे टँकर लवकरच दाखल होणार असून परिस्थिती लवकरच नियंत्रणात येईल असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे। RKS न्यूज साठी उस्मान शेख, नाशिक येवला।